गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण आज 16व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकापर्यंत पोहोचलेलो आहोत. मागच्या वेळेस 5वा श्लोक घेतला होता. आपण 6वा श्लोक सुरू करू आत्ता. सो लेट्स गेट द 6th श्लोक स्टार्टेड. सगळ्यात पहिले व्हॉट प्रभुपाद हॅज टू से. द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन् द्वौ भूतसर्गो लोकेऽस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. द्वौ भूतसर्गो लोकेश. O son of Prutha, in this world there are two kinds of created beings. दोन प्रकारचे जीव किंवा दोन प्रकारचे लोक निर्मित होतात. म्हणजे किंवा जे लोक निर्मित आहेत किंवा जे लोक आहेत त्यापैकी दोन प्रकारचे लोक आहेत. कुठले आहे? वन इज कॉल्ड डिवाइन अँड दी अदर इज कॉल्ड डेमोनाइक. सो एक दैवी संपत्तीयुक्त आहे आणि एक आसुरी संपत्तीयुक्त किंवा आसुरी प्रवृत्तीचे आहेत लोक. दैवी प्रवृत्तीचे एक लोक आहेत आणि आसुरी प्रवृत्तीचे एक लोक आहेत. आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन टू यू ॲट लेंथ द डिवाइन क्वालिटीज. मी तुला दैवी सगळ्या ज्या संपत्ती आहेत किंवा प्रवृत्ती आहेत त्या सगळ्या समजावून सांगितल्या. नाव हिअर फ्रॉम मी द डेमनियाक. म्हणजे मी तुला आता हे समजावून सांगणार आहे की लोक जे आसुरी संपत्तीचे असतात ते कसे असतात. भूतसृष्टी जगी दोन दैवी आणिक आसुरी विस्तारे वर्णिली दैवी आसुरी ऐक सांगतो. आसुरी जी आहेत तुला आता सांगतो. आपले बंधू किशोर कुलकर्णी म्हणतात की जगात वर्गवारी जगात लोकांची वर्गवारी असती दैवी वा आसुरी मी आधी वर्णिले दैवीसी ऐक आता वर्णी आसुरीसी. आणि वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात. असावे जगी लोक वर्गात दोन तया नाम दैवी व आसुरी जाण तुला वर्णिला वर्ग दैवीच सार्थ आता सांगतो आसुरी वर्ग पार्थ. आसुरी लोक कसे असतात ते तुला पुन्हा एकदा समजावून सांगतो. आता ते जास्त विस्तारपूर्वक सांगणार आहेत. त्याच्यासाठी आपण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते बघूया. हं? या लोकी दैवी आणि आसुरी अशा दोन प्रकारचे प्राणी उत्पन्न होत असतात. हे पार्था दैवी मी विस्ताराने सांगितली. आता आसुरी संपत्तीचं श्रवण कर. आणि दैवा आसुरा संपत्तिवंता नरा अनादिसिद्ध उजगरा राहटीचा आहे. आणि दैवी संपत्तीवान आणि आसुरी संपत्तीवान ह्या लोकांचे वागणुकीचे अनादिसिद्ध मार्ग आहेत. अनादिसिद्ध म्हणजे अगदी बिगिनिंगलेस टाइम पासून. अनादी म्हणजे ज्याचा आधी नाही आहे किंवा जे कधी सुरू नाही झालं. अनादी अनादी सिद्ध म्हणजे तेव्हापासून ते सिद्ध आहेत मार्ग. यांच्या वागणुकीचे जे मार्ग आहेत ना ते दोन्ही लोकांचे मार्ग जे आहेत ते सिद्ध आहेत. त्याच्यावरून ते लक्षात येतं की ही दैवी संपत्ती आहे की आसुरी संपत्ती आहे. जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी दिवसा सुव्यवहारी मनुष्याधिकी. ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी निशाचरांनी पिशाच्च वगैरे वगैरेंनी व्यापार करावा आणि दिवसा चांगल्या व्यवहारामध्ये वागणूक करावी. रात्रीच्या अंधारामध्ये लोक काळी कृत्य करतात असं आपण म्हणतो. चोर जो असतो तो रात्री जाऊन चोरी करतो, दिवसा ढवळ्या चोरी नाही करणार कारण की लोकांना दिसेल ना. हं? तैसिया आपुलालिया रहाटी वर्तती दोन्ही सृष्टी दैवी आणि किरीटी आसुरी येथ. त्याप्रमाणे अर्जुना दैवी सृष्टीचे आणि आसुरी सृष्टीचे लोक ह्या जगात आपापल्या वागणुकीच्या रीतीने वागतात. तेवीची विस्तारुनी दैवी ज्ञानकथनादी प्रस्तावी मागील ग्रंथी बरवी सांगितली. या ग्रंथाच्या मागच्या भागात ज्या वेळेस ज्ञान सांगण्याचा प्रसंग आला त्याही वेळेला मी दैवी संपत्तीचा चांगला विस्तार केला होता. आता आसुरी जे सृष्टी तेथीची उपलव गोठी अवधानाची दिठी देपानिकी. आता आसुरी संपत्तीचे जे लोक आहेत त्यांची गोष्ट विस्तार करून सांगू. तू अवधानाची चांगली दृष्टी दे म्हणजे लक्षपूर्वक ऐक. तरी वाद्ये विणनादू निधी कवणाही साधू का अपुष्पी मकरंदू न लभे जैसा. तर वाद्याशिवाय जसा नाद कोणालाही शब्द देत नाही म्हणजे ऐकू येत नाही.
वाद्याशिवाय कुठल्याही प्रकारचा नाद ऐकू येणार नाही, किंवा फुलापासून जसा सुवास नाही मिळू शकत तसा. तैसी प्रकृती हे आसुर, एकली नोहे गोचर, जव एकाधे शरीर मल्हा तीना. त्याप्रमाणे ही आसुरी प्रकृती जिथपर्यंत एखाद्या शरीराचा आश्रय धरत नाही, तोपर्यंत ही एकटी अनुभवायला येत नाही. आसुरी प्रकृती सुद्धा जी आहे ना, तिला जोपर्यंत देह लाभत नाही तोपर्यंत ती प्रकट कशी होईल? मग आविष्करला लाकुडे, पावकू जैसा जोडे, तैसी प्राणीदेही सापडे, आटोपली हे. मग ज्याप्रमाणे लाकडात अग्नी प्रगट झाला म्हणजे तो प्राप्त होतो, त्याचप्रमाणे प्राण्यांच्या देहात ही सापडली गेली असता ही अनुभवायला येते. तर ह्याच्यामध्ये बघा की लाकडामध्ये अग्नी आहे, म्हणजे लाकडामध्ये पेटू शकण्याची पात्रता आहे, क्षमता आहे. परंतु जोपर्यंत ते पेट घेत नाही तोपर्यंत त्यातला अग्नी प्रगट होत नाही. त्याचप्रमाणे आसुरी प्रवृत्ती सुद्धा जोपर्यंत एखादा देह सापडत नाही की ज्याच्यामधनं ती प्रगट होईल तोपर्यंत ती प्रगट नाही होत. पण एखादी आसुरी प्रवृत्तीची व्यक्ती जर सापडली तर त्याच्यामधनं ते बरोबर प्रगट होईल. नाही, सो इट विल बी ऑब्वियस. ते वेळी जे वाढी उसा, तेची आतुला रसा, देहाकारू होय तैसा प्राणी यांचा. त्यावेळी ज्याप्रमाणे उसाची जी वाढ असते तीच आतल्या रसाची वाढ असते, त्याप्रमाणे हिने निश्चय केलेल्या प्राण्याचा देहाकार जसा वाढेल तशीच ती आत वाढत असते. तर जसजसा हा माणूस मोठा होतो आसुरी प्रवृत्तीचा, तशी तशी ती आसुरी प्रवृत्ती देखील मोठी होत जाते. आता तयाची प्राणिया, रूप करू धनंजया, घडले जे आसुरिया दोष वृंदी. अर्जुना, आता जे प्राणी आसुरी प्रकृतीच्या दोषांच्या वाढीने बनलेले असतात त्यांचं वर्णन करू. तर त्यांचं वर्णन जे आहे ना ते आता ॲक्च्युली करणार आहे पुढच्या श्लोकामध्ये. तर आता खरं तर या श्लोकामध्ये काही विशेष डिस्कस करण्यासारखं नाही आहे. इट्स ओनली अन इंट्रोडक्शन टू व्हॉट इज कमिंग नेक्स्ट, राईट. आता सांगणार आहे ते प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुरा, न शौचं नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते. प्रवृत्तींच निवृत्तींच, दोज हु आर डेमोनियाक डू नॉट नो व्हॉट इज टू बी डन अँड व्हॉट इज नॉट टू बी डन. त्यांना काय करावं किंवा काय करू नये दोन्ही कळत नाही. नायदर क्लेनलीनेस नॉर प्रॉपर बिहेवियर नॉर ट्रूथ इज फाउंड इन देम. शौच पण नाही आहे, योग्य व्यवहार पण नाही आहे आणि सत्य पण नाही आहे. कृत्याकृत्य कसे काय नेणती आसुरी जन. कृत्य आणि अकृत्य म्हणजे करण्यासारखं काय आणि न करण्यासारखं काय, कसे काय. नेणती म्हणजे न जाणती, आसुरी जन. न स्वच्छता न आचार, जाणती ते ते न सत्य ही. न स्वच्छता न आचार हे दोन्ही त्यांना माहीत नाही, आणि सत्य काय आहे हे पण त्यांना माहिती नाही. याच्याबद्दल किशोरजी काय म्हणतात? न जाणे भेद आसुरी वृत्ती, काय प्रवृत्ती आणि काय प्रवृत्ती अनिवृत्ती, शौच व योग्य आचार नसे, सत्याची चाड त्यास नसे. हा भेद जो आहे की काय प्रवृत्ती आणि काय निवृत्ती आहे, काय चांगलं आहे, काय करण्यासारखं आहे आणि काय करण्यासारखं नाही आहे, ह्याचा विवेक जो आहे, ह्याच्यातला जो भेद आहे, ह्याच्यातलं जे अंतर आहे ते आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना कळतच नाही. म्हणजे काय होईल की ते जे करायला नको ते करतात आणि जे करायला पाहिजे ते नाही करत. करावे तरी काय नाही करावे, असे आसुरी जो तयासी नठावे. म्हणून नसे शुद्धी आचार योग्य, नसे ज्ञान त्यासी असे काय सत्य. काय करावं काय नाही करावं, जो आसुरी आहे त्याला हे कळत नाही. म्हणून त्याचा आचार योग्य नाही आहे किंवा त्याचं शौच बरोबर नाही आहे, तो शुद्ध नाही राहत. शौच म्हणजे नुसतं शारीरिक शुद्धी नाही पण मनाची देखील शुद्धी. त्याला ज्ञान नाही आहे की काय सत्य आहे काय असत्य आहे. हं? तर एक सेकंड हा. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. आसुरी संपत्तीचे मनुष्य धर्माच्या ठिकाणी प्रवृत्ती आणि अधर्माच्या ठिकाणी निवृत्ती जाणत नाही. म्हणजे काय की धार्मिक कृत्य करायला पाहिजे, धर्मानुसार जे कृत्य आहे किंवा कर्म आहे ते करायला पाहिजे, पण आणि जे अधर्मानुसार कर्म आहे ते टाळायला पाहिजे, त्यापासून निवृत्ती व्हायला पाहिजे. पवित्रता सदाचार
अथवा सत्य यापैकी काहीही त्यांच्यामध्ये नसतं. तरी पुण्यालागी प्रवृत्ती, का पापाविषयी निवृत्ती, या जाणणे याची राती, तयांचे मन. तर पुण्याविषयी प्रवृत्ती अथवा पापाविषयी निवृत्ती यांना जाणण्याची रात्र, म्हणजे काय की हे जाणण्याची त्यांच्या मनात इच्छाच नाही, असं त्यांचं मन असतं. म्हणजे पुण्यकर्म करावं पापकर्म करू नये हा विचार त्यांच्या मनात केव्हाही येत नाही. आता पुण्यकर्म आणि पापकर्म म्हणजे काय, याच्याबद्दल आपण चिंतन केलं होतं याच्या आधी. हं? पुण्यकर्म म्हणजे ते की ज्यामुळे आपण आपल्या स्वरूपाची ओळख होण्याच्या दिशेने वाटचाल करू. दिस इज हाऊ आय वॉन्ट टू डिफाईन इट. आपलं खरं स्वरूप काय आहे हे ओळखण्याची जी दिशा आहे, हे ओळखण्यासाठी आपण जे काही करत असू, त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी जे कुठलं कर्म आपली मदत करेल, ते कर्म म्हणजे पापक, ते कर्म म्हणजे पुण्यकर्म. आणि या उलट जे कुठलं कर्म आपल्याला त्या दिशेने जाण्यापासून रोखत असेल किंवा अडथळा निर्माण करत असेल तर ते म्हणजे पापकर्म. आपलं खरं स्वरूप काय आहे? आपलं खरं स्वरूप आहे अद्वैत. आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये द्वैत नाहीच आहे. आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये तर त्या स्वरूपाची ओळख होण्यासाठी व्यवहारामध्ये जे जे करण्याची आवश्यकता आहे ते जर आपण करत असू तर आपण पुण्यकर्म करतोय. आणि ते जर आपण करत नसू तर आपण काय करू, तर आपण स्वतःची ओळख होण्याच्या दिशेने वाटचाल न करता उलट्या दिशेने वाटचाल करू. अद्वैतामध्ये आपली साधना काय आहे? पहिली आहे विवेक, मग आहे वैराग्य, मग आहे शमदम, षटसंपत्ती, आणि शेवटी मोक्षत्व. ही तर प्री क्वालिफिकेशन आहे. आणि त्याच्यानंतर जी साधना आहे, हे सगळं केल्यानंतर साधना काय करायची आहे, हे दीज आर प्री रेक्विजिट्स. म्हणजे खरं काय आणि खोटं काय, किंवा नित्य काय आणि अनित्य काय, या दोन मधला पहिले विवेक. नित्य काय आहे? नित्य मी आहे. माझ्या अनुभवामध्ये जग इकडून तिकडे जातं. आणि जे अनित्य आहे त्याच्यापासून वैराग्य. जे नित्य आहे त्याला धरून ठेवा, अनित्य आहे ते सोडून द्या. म्हणजे काय की त्याच्यासोबत जेवढी आवश्यकता आहे तेवढाच फक्त व्यवहार करा. आपण कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी ना एकदा विचारायला पाहिजे स्वतःला की हे खरंच करणं गरजेचं आहे का. जर खरंच करणं गरजेचं असेल तर ते करावं. म्हणजे आपल्या देहरक्षणासाठी, आपला देह व्यवस्थित चालावा ह्याच्यासाठी तुम्हाला युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः, ह्या श्लोकाचं आचरण करावं लागेल. तर मला परोपकारी व्हायचं आहे, सगळ्या लोकांना अन्न मिळाल्यानंतरच मी खाणार आहे म्हणून मी उपास करू शकतो का? नाही करू शकत. तर आपल्या शरीराला चालवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते आपण करायला काही हरकत नाही, परंतु त्याच्यामध्ये आसक्ती नको की मला अमुकच हे पाहिजे आणि तमुकच ते नको. जे योग्य आहे ते आपण घ्यावं. युक्ताहार विहारस्य. आणि जी चेष्टा आहे, जे कर्म आहे ते सुद्धा युक्त पाहिजे, की योग्य पाहिजे. कुठलं कर्म पाहिजे? असं कर्म पाहिजे की ज्यांनी समष्टीचं कल्याण होईल. म्हणजे फक्त मी माझ्या संकुचित स्वार्थाचा विचार करून जर कर्म केला, मी हे काम केलं की मला खूप पैसा मिळेल, हे काम केलं की माझ्याकडे सत्ता येईल, हे काम केल्यानंतर मी सुखी होईन, म्हणजे शारीरिक दृष्ट्या किंवा मानसिक दृष्ट्या हे केल्यानंतर मी खूप मोठा होईन, माझं खूप नाव होईल, असल्या इच्छांनी प्रवृत्त होऊन समजा आपण कर्म केलं तर ते स्वार्थी कर्म होईल. म्हणजे संकुचित स्वार्थी कर्म होईल.
परंतु हा जो संकोच आहे आपला हा आपण सोडला. म्हणजे वी हॅव एक्सपॅन्डेड अवर सेल्फ. म्हणजे काय आहे की पहिले आपण आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करू, नाही तर आपण आपल्या कम्युनिटीसाठी काहीतरी करू, त्यानंतर आपल्या देशासाठी काहीतरी करू, किंवा आपण सगळ्या मानवजातीसाठी काहीतरी करू, किंवा सगळ्या पृथ्वीसाठी काहीतरी करू. सो आय स्टार्टेड फ्रॉम माय सेल्फ, विच इज जस्ट माय ओन बॉडी माइंड इंटेलेक्ट कॉम्प्लेक्स. देन आय एक्सपॅन्डेड माय सेल्फ इन टू माय फॅमिली, then my community, then my nation, then the whole world, then all the species and the entire earth. इथपर्यंत आपण स्वतःच्या स्वचा विकास केला किंवा विस्तार केला. विस्तार, एक्सपॅन्शन, विस्तार, राईट. आपण जर ह्याच्यासाठी काम केलं तर ते कर्म विल बी ग्रेट. आपण ह्याच्याबद्दल विचार केला ना की सगळ्यांसाठी जर जे कल्याणकारक असेल तर त्या सगळ्यांमध्ये मी पण आलो ना. तर ज्याच्यामध्ये सगळ्यांचं कल्याण आहे त्याच्यामध्ये माझंही कल्याण आहे. सो व्हाय शुड आय not do something that is good for the totality. जर माझं कर्म समष्टीच्या कल्याणाचं असेल तर ते पुण्यकर्म आहे. तुकाराम महाराजांनी याची व्याख्या कशी केली आहे? अगदी सोपी केली ना. पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा. म्हणजे आपल्या कर्मांनी, आपल्या वागणुकीनी, आपल्या शब्दांनी समजा इतरांना पीडा होत असेल तर ते पाप आहे. आणि जर सगळ्यांवर उपकार होत असेल तर ते पुण्य आहे. हे गाणं भीमसेन जोशींनी अतिशय सुंदर तोडी रागामध्ये गायलेलं आहे. माझं खूप आवडतं गाणं आहे. पुण्य पर उपकार, पाप ते हे परपीडा, असं गाणं आहे तोडी रागामधलं. हे गाणं म्हटलं की मला अजूनही आत्ता सुद्धा अंगावर शहारा येतो. माझा आवडता राग आहे आणि गाणं तर खूपच सुंदर आहे. पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा. तर अशा प्रकारे जर आपण कर्म केलं तर आपण पुण्यकर्म करू. आणि पुण्यकर्म करण्याकडे ज्याची प्रवृत्ती नसते तो आसुरी संपत्तीचा मालक आहे. हं? निगणेया आणि प्रवेशा, चित्त नेदितू आवेशा, कोशकिटू जैसा जाचिन्ह लापै. ज्याप्रमाणे कोशकीट म्हणजे कोळी आपलं घर बांधण्याच्या भरात आत जाण्या येण्याला दार ठेवलं पाहिजे. कोशकीट सॉरी म्हणजे प्युपा, प्युपाच म्हणतात त्याला, जो आतमध्ये स्वतःला बंद करून ठेवतो आणि मग आतमध्ये बसून तो जेव्हा मॅच्युअर होतो तेव्हा मग तो बाहेर निघतो फुलपाखरू बनून, राईट. कोशकीट आपलं घर बांधण्याच्या भरात आत जाण्या येण्याला दार ठेवलं पाहिजे इकडे लक्ष न देता घर तयार करून त्यात कोंडला जातो. का दिधले मागुती येईल, की न ये हे पुढील, न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा. अथवा आपण दिलेलं भांडवल हे परत येईल किंवा न येईल याची पुढील गोष्टीकडे लक्ष न देता जसा मूर्ख मनुष्य एखाद्या चोराला पण भांडवल देतो, तैसिया प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही, नेणिजती आसुरीजनी, आणि शौच ते स्वप्नी देखती नाते. त्याप्रमाणे पुण्यकर्माकडे प्रवृत्ती आणि पापकर्मांपासून निवृत्ती या दोन्ही आसुरी लोकांकडून जाणल्या जात नाहीत. आणि शुचित्व तर ते स्वप्नात सुद्धा पाहत नाहीत. शुचित्व म्हणजे नुसत्या शरीराचं नाही, आत्ता सांगितलं असं आपल्या मनाचं देखील. काळीमा सांडील कोळसा, वरी चोखी होईल वायसा, राक्षसही मासा विटो शके. एखाद्या वेळी कोळसा काळेपणा टाकेल, शिवाय काळा पांढरा होईल. कदाचित राक्षस देखील माणसाला विटू शकेल. म्हणजे राक्षसाला असं वाटेल की आता मांस खाऊ नये आपण. हं? आपण जर आधी मांस खात होतो आणि आता आपल्याला खावंसं नाही वाटत आहे, ॲटलिस्ट आपण आधी जी आपली प्रवृत्ती होती ती सुटली आपल्याकडनं देवाच्या कृपेने. आता आपण नाही खात. हं? परी आसुरा प्राणिया, शौच नाही धनंजया, पवित्रत्व जेवी भांडिया मध्याचिया. परंतु अर्जुना,
आसुरी संपत्तीवान प्राण्यांना शुचित्व कधीही नाही. ते कसं तर ज्याप्रमाणे दारूच्या भांड्याला कधीही पवित्रत्व यायचं नाही त्याप्रमाणे. वाढविती विधीची आस, का पाहती वडिलांची वास, आचाराची भाष नेणतीची ते. शास्त्राच्या विधीची आशा वाढवतील किंवा वडिलांची आचरणाची रीत पाहतील किंवा धर्मशास्त्राने सांगितलेल्या आचाराने वागतील, ही गोष्ट ते जाणत नाहीत. शास्त्रांनी किंवा आपल्या वडीलधाऱ्यांनी जे आपल्याला शिकवलं असेल किंवा धर्मशास्त्राने शिकवलं असेल तशा प्रकारची वागणूक आपण करणार नाही. कोण करणार नाही? आसुरी प्रवृत्तीचे लोक. ठीक आहे. आता आपल्याकडे आपण स्वतः बघावं, लोकांकडे नाही बघावं. आपला आचार कसा आहे ते आपण स्वतःच बघावं, लोकांकडे बिलकुल बघू नये. आपण स्वतःचा आचार स्वतः सुधारवायचा प्रयत्न करावा. जैसे चरणे शेळीयेचे, का धावणे वारियाचे, जाळणे आगीचे भलते उते. ज्याप्रमाणे शेळी वाटेल ते चरते, अथवा वारा वाटेल तिकडे वाहतो, किंवा अग्नी वाटेल त्या पदार्थाला जाळतो, तैसे पुढा सुनी स्वैर, आचरती ते गा आसुर, सत्येसी कीरवैर सदाची तया. त्याप्रमाणे स्वच्छंदीपणा पुढे करून ते असुर आचरण करतात आणि त्यांचं नेहमीचंच सत्याशी वाकडं असतं. दे हॅव नथिंग टू डू विथ ट्रुथ. जरी नांगिया आपुलिया, विंचू करी गुदगुलिया, तरी साचा बोली बोलिया बोलती ते. जर विंचू आपल्या नांगीने गुदगुल्या करील तर ते खरं भाषण करतील. म्हणजे आसुरी प्रवृत्तीचे लोक खरं केव्हा बोलतील? जर विंचवानी गुदगुल्या केल्या तर. विंचू गुदगुल्या करेल का आपल्याला कधीच? विंचू तर आपल्या नांगीने आपल्याला चावेल, दंश करेल. आपानाचे नितोंडे, जरी सुगंधा येणे घडे, तरी सत्य तया जोडे आसू राते. जर गुदद्वाराने सुगंधाचे येणे घडेल तर त्या आसुरांना सत्याची प्राप्ती होईल. म्हणजे बघा की आपल्या शरीराच्या मागून जो वायू निघतो त्याला दुर्गंधी असते साधारणतः, नाही का? आता तुम्हाला मी जो स्वतः प्रयोग केला तो सांगतो. स्वतः प्रयोग हा केला की संपूर्णपणे आहार शुद्धी केली. म्हणजे आपल्यासाठी जे योग्य आहे, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. युक्ताहार, मिताहार. हं? युक्ताहार आणि मिताहार. युक्त आहार आणि जेवढा आवश्यक आहे तेवढाच आहार, हा समजा केला तर माझा जो प्रत्यक्ष अनुभव मला सांगतो की मी जेव्हा जेव्हा हा प्रयोग केला की आपल्याला आवश्यक असेल तेवढंच अन्न, निसर्गाने तयार केलेलं असेल तेच अन्न, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न केलेली असेल असं अन्न, आपल्याला जेव्हा त्याची खरंच गरज असेल म्हणजे जेव्हा खरंच भूक लागली असेल तेव्हा घेतलेलं अन्न, आणि जेवढ्या प्रमाणात घेणं आवश्यक आहे तेवढंच घेतलं, याच्यावर जर मनुष्य राहिला तर आपल्या शरीरातून बाहेर निघणाऱ्या कुठल्याही पदार्थाला दुर्गंधी येत नाही. पुन्हा एकदा सांगू. जर आपल्या शरीरामध्ये केवळ शुद्ध अन्न आवश्यकता असेल तेव्हाच, आवश्यकता असेल तेवढंच प्रसन्न चित्ताने घेतलं गेलं तर आपल्या शरीरातून निघणाऱ्या कुठल्याही द्रव्याला दुर्गंधी येत नाही. म्हणजे माझा असा अनुभव आहे की जेव्हा संपूर्णपणे 100% शुद्ध आहार असतो तेव्हा मलमूत्राला दुर्गंधी येत नाही. तेव्हा आपल्या शरीरातून जो वायू निघतो त्याला दुर्गंधी येत नाही. म्हणजे आपल्या डोळ्यातनं काही निघत नाही बाहेर, आपल्या नाकातनं काही बाहेर निघत नाही, आपल्या कानातनं काही बाहेर निघत नाही. आपल्या तोंडातून जे शब्द निघतात ते देखील मृदू असतात. आपल्या तोंडातून अनावश्यक शब्द शब्द पण बाहेर निघत नाही. म्हणजे मनुष्य मौन होतो. हा प्रत्यक्ष अनुभव आहे म्हणून तुम्हाला सांगतो. प्रत्येक वेळेस ते शक्य होईल का? प्रत्येक वेळेस ते शक्य होईलच असं नाहीये. कधी कधी काय होतं की तुम्हाला, आपण सामाजिक
प्राणी आहोत असं म्हणतो ना, वी आर सोशल अॅनिमल. त्यामुळे तुम्हाला पुष्कळदा जे तुमचे नियम असतील ते नियम 100% पाळता येणार नाहीत कदाचित. तर समजा आपण कुठे गेलो, त्यांच्या घरी जे काही त्यांनी बनवलं असेल ते आपण खाऊन घेतो, त्यांचं मन राखण्याकरता, नाही का? तर तेव्हा जर आपण प्रमाणावर नियंत्रण ठेवलं, म्हणजे क्वांटिटीवर कंट्रोल केला, तर तेवढा त्रास नाही होत. मग आल्यानंतर पुन्हा उपवास करा. आपल्या घरी 100% नियम पाळा, बाहेर गेल्यानंतर 50% पाळा. जेवढं शक्य असेल तेवढं करा. परंतु जर ह्याच्याकडे लक्ष दिलं, जर तुमच्या हातात असेल आणि तुम्ही ते जर केलं, 100% फक्त नैसर्गिक अन्नावर राहिला. फळं झाली, बिया झाल्या, अंकुरित पदार्थ झाले, ज्या कच्च्या खाता येतील अशा भाज्या झाल्या, एवढ्या ह्याच्यावर जर तुम्ही राहिलात ना, आणि जर तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढंच खाल्लं फक्त, तर तुमच्या शरीरातून निघणाऱ्या द्रव्याला दुर्गंधी येणार नाही. खात्रीपूर्वक सांगतो. करून बघा प्रयोग. प्रयोग केला म्हणून सांगतोय. ऐसे ते न करीती काही, ऐसे ते न करिता काही, अंगेची बोखटे पाही, आता बोलती ते नवाई सांगी जैल. याप्रमाणे ते काही एक न करता स्वभावतःच वाईट असतात पहा. आता त्यांच्या बोलण्याचा विलक्षणपणा सांगण्यात येईल. आसुरी प्रवृत्ती म्हणजे कशी असते त्याचं वर्णन करून सांगतात महाराज. आता हे स्वतः आसुरी प्रवृत्तीचे होते का? ते अजिबात नव्हते. परंतु त्यांना कसं कळलं हे सगळं? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या प्रकृतीमध्ये असतात. चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती या जगामध्ये अनादी काळापासून तशाच आहेत. एरवी करे याच्या ठाई चांग, ते तयासी कैचे नीट अंग, तैसा आसुरांचा प्रसंग प्रसंगे परीस. एरवी उंटाचे अवयव, मग त्यात चांगले नीट अंग ते कुठले? त्याप्रमाणे असुरांचा प्रसंग आहे. पण प्रसंगानुसार सांगतो ते ऐक. उधवणीचे जेवी तोंड, उभळी धुवाचे उभड, हे जाणीजे तेवी उघड सांगो ते बोल. धुराड्याच्या तोंडातून जसे धुराचे लोट निघतात, त्याप्रमाणे हे म्हणजे पुढील त्या असुरांचं बोलणं असं समज. ती बोलणी आता तुला स्पष्ट सांगतो. आता इथे मी थांबतो. 6 आणि 7 हे 2 श्लोक आपण आत्ता बघितले. आणि आसुरी प्रवृत्ती कशा असतात? शौच म्हणजे काय माहित नाही. सत्य म्हणजे काय माहित नाही. हं? आणि विवेक, नित्यानित्य विवेक माहित नाही. काय करावं माहित नाही, काय करू नये माहित नाही. जे काय करायला पाहिजे ते आपण करत नाही, आणि जे काय करायला नको ते आपण करतो. आसुरी प्रवृत्ती. आपण असं करतो का? हे आपण स्वतःच विचार करून बघावा. स्वतःकडेच बघून, इतरांकडे बघून नाही. एनी कॉमेंट्स, क्वेश्चन्स? नाही? शॅल वी मूव फॉरवर्ड? नेक्स्ट वन. ऑल राईट. नेक्स्ट वन. पुढचा श्लोक, 8वा श्लोक. काय म्हणतात भगवान? भगवान म्हणतात, असत्यम अप्रतिष्ठम ते जगदाहुरनीश्वरम, अपरस्परसंभूतं किमन्यत् कामहैतुकम्. They say that this world is unreal, with no foundation, no God in control. They say it is produced out of sex desire and has no cause other than lust. हे जग जे आहे हे कामवासनेतून निर्माण झालेलं आहे, एवढंच फक्त ते जाणतात. म्हणतील टिके विश्व निराधार निरीश्वर, काममूलक हे सारे कोठले सहकार्यते. हे विश्व जे आहे ना ते निराधार आहे आणि निरीश्वर आहे. इथे ईश्वर नावाची वस्तू नाहीच आहे. हं? हे निराधार आहे, याला काही आधार नाही आहे, काममूलक आहे ते. इट हॅज कम आउट ऑफ द लस्ट ऑर द डिझायर ऑफ ह्युमन बिंग्स. हे जग खोटे ते म्हणती, धर्म अधर्म देव नसती, कामवासेत कामवासनेतून उपजले, यासी न कारण वेगळे.
आसुरीत संपत्तीत जन्मलेले लोक काय म्हणतात की नसे या जगी धर्म वा सत्य काही, नसे देव सृष्टी विनाकारणेही, करावीची ही कामपूर्ती जगात, नसे जन्म हेतू ही आणिक येथ. जगण्याचा जन्म जन्म जगण्याचा जो उद्देश आहे तो म्हणजे कामवासनेची पूर्ती एवढाच आहे फक्त, असं ते म्हणतात. हं? हे जग असत्य, धर्माधर्म व्यवस्थिती रहित आणि ईश्वररहित आहे, असे ते कामहेतुक आणि स्त्री पुरुषांच्या परस्पर संयोगाने उत्पन्न होणारा आहे, दुसरं काय, असं ते म्हणतात. तरी विश्व हा अनादी ठावो, येथ नियंता ईश्वर रावो, चावडिये न्यावो अन्यावो निवडी वेदू. तर विश्व हे ठिकाण अनादी चालत आलेलं आहे आणि याचं नियमन करणारा राजा ईश्वर आहे, आणि न्याय आणि अन्याय यांचा निवाडा वेद चावडीवर करतात. वेदी अन्यायी पडे, तो निरय भोगे दंडे, संन्यायी तो सुरवाडे स्वर्गी जिये. वेदाच्या दृष्टीने जो अन्याय ठरतो त्याला नरक भोगाची शिक्षा होते, आणि त्याच्या म्हणजे वेदाच्या दृष्टीने जो न्यायी ठरतो तो सुखाने स्वर्गात राहतो. ऐसी हे विश्वव्यवस्था अनादिजे पार्था, ये ते म्हणती ते वृथा अवघेची हे. अर्जुना, अशी जी ही जगातली व्यवस्था पुरातन कालापासून चालत आलेली आहे, तिला हे असुर हे सर्व स्तोतांड आहे असं म्हणतात. यज्ञ मूढ ठाकिले यागी, यज्ञमूढ ठकिले यागी. अच्छा. देवपिसे प्रतिमालिंगी, नागविले भगवे योगी, समाधी भ्रमे. यज्ञाचं ज्यांना वेड आहे ते यज्ञांनी फसले, देवाचं ज्यांना वेड आहे ते प्रतिमा म्हणजे मूर्ती आणि लिंग यांनी फसले. भगवे वस्त्र धारण करणारे संन्यासी आणि योगी हे समाधीच्या भ्रमाने फसले, असे यांना वाटतं. येथ आपले निबळे, भोगीजे जे जे वेटाळे, हे वाचोनी वेगळे पुण्य आहे. हा प्रश्न आहे, म्हणजे ह्या जगात आपल्या सामर्थ्याने जे जे प्राप्त करून घेता येईल ते भोगावं, याशिवाय निराळ काही पुण्य आहे का? आपल्याला जे काही हवं असेल जगामध्ये ते आपण घ्यावं, भोगावं, याच्याशी जास्त काय पुण्य आहे? काहीच नाही, असं ते म्हणतात. आसुर लोक म्हणतात. ना अशक्तपणे आंगिके, वेगळ वेटाळी न टके, ऐसा गादिजे विण विषय सुखे तेची पाप. अथवा शरीराच्या अशक्तपणामुळे निरनिराळे भोग गोळा करता येत नाहीत, अशा तऱ्हेने जे विषय सुखापासून पिडले आहेत, पिडले जाणे तेच पाप होय. म्हणजे कसं आहे की आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना काय वाटतं की आपण आयुष्यभर जे भोग भोगले ते आता म्हातारपणामुळे भोगता नाही येत, हेच पाप आहे. त्यांना असं वाटतं की विषय भोगता आले पाहिजे, विषय सुटले नाही पाहिजे. हं? प्राण घेपती संपन्नाचे, ते पाप जरी साचे, तरी सर्वस्व हाता ये तयाचे हे पुण्यफळ की. हं? श्रीमंतांचे प्राण घेणे हे जर खरोखर पाप आहे, तर त्यांचे सर्वस्व आपल्या हाती येते हे खात्रीने पुष्कळ पुण्याचं फळ नाही का? म्हणजे समजा एखादा चोर असेल, आसुरी प्रवृत्तीचा मालक, तो म्हणेल की आता हा जो श्रीमंत माणूस आहे ना, याला मी आता मारतो, म्हणजे मग ह्याची सगळी संपत्ती माझ्याकडे येईल. आता त्याला मारणं हे पाप जरी असलं तरी सुद्धा त्याच्याशी जास्त हे मला पुण्य मिळते ना, म्हणजे त्याची सगळी संपत्ती मला मिळते. अशा प्रकारचा विचार आसुरी प्रवृत्तीचे लोक करतात. आणि हे म्हणजे मारलंच पाहिजे असं नाही आहे, मारतात सुद्धा पुष्कळदा विष प्रयोग करून. आपण बघितलं असेल की कधी कधी सिरियल वगैरे मध्ये दाखवतात ना, किंवा सिनेमांमध्ये, की समजा एखाद्याची प्रॉपर्टी हडप करायची असेल तर ते ज्याची असेल प्रॉपर्टी त्याला ते काहीतरी विष वगैरे पाजतात आणि त्याची प्रॉपर्टी हडप करून घेतात. अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. आसुरी प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांना दुसऱ्याला कुठल्या तरी प्रकारची इजा करून किंवा त्याला मारून त्याची सगळी संपत्ती हडपण्यामध्ये सुद्धा पुण्य आहे असं वाटतं. असं आसुरी प्रवृत्तीचे लोक करू शकतात. बळी अबळा ते खाय, हेची बाधित जरी होय, तरी मासया का न होय निसंतान. बलवान हा अशक्ताला खातो,
हेच जर बाधक असेल तर माशांचं निसंतान का नाही होत? आता आर्ग्युमेंट कसं आहे पहा. मोठा मासा लहान माशाला गिळतो किंवा खातो. तर मग मी समजा कोणाला तरी जाऊन मारलं आणि त्यांची संपत्ती जर हडप केली तर ह्याच्यामध्ये काय चुकीचं आहे? असा आसुरी प्रवृत्तीचा माणूस विचार करतो. आणि मग तो मासा, जो मोठा मासा आहे, जो लहान माशाला खात नाही, खातो, तो निसंतान का नाही होत म्हणजे काय? व्हाय डज ही नॉट बिकम इम्पॉर्टंट? आणि कुळे शोधुनी दोन्ही कुमारेची शुभलग्नी मेळवी जिती प्रजा साधनी हेतू जरी. आणि दोन्ही कुलांचा शोध करून मुलगा आणि मुलगी ह्यांच्या शुभग्रहांनी युक्त अशा वेळी लग्न केलं जावं, हाच जर प्रजेच्या उत्पत्तीविषयी हेतू असेल, तरी पशुपक्षादी जाती जयामिती नाही संतती तया कोणे प्रतिपत्ती विवाह केले. तर ज्या पशुपक्षादी जाती आहेत, ज्यांच्या संततीची गणती नाही, त्यांचं कोणत्या विधिविधानाने लग्न केलं? चोरियेचे धन आले तरी ते कोणासी विष झाले, वालभे परद्वार केले ओढी कोणी होय. चोरीचं द्रव्य कोणाजवळ आलं तर ते कोणाला विष झालाय का? विषयावरील प्रेमाने जर कोणी व्यभिचार केला तर तो कोडी होतो की काय? म्हणोनी देवो गोसावी तो धर्माधर्मू भोगवी आणि परत्राच्या गावी करी तो भोगी. म्हणून देव मालक आहे, तो धर्माधर्म भोगायला लावतो, आणि जो येथे जे करतो तो परलोकाच्या गावी भोगतो, ते तो परलोकाच्या गावी भोगतो. आणि परत्र ना देवो न दिसे म्हणून ते वावो आणि करता निमे मा ठावो भोग्यासी कवणू. परंतु लोक भोगाव्याचं ठिकाण अथवा भोगवणारा देव हे दोन्ही प्रत्यक्ष दिसत नाहीत, म्हणून ते व्यर्थ आहेत, आणि धर्माधर्म करणारा देह तर मरून जातो. मग भोगायला ठिकाण कोण? हा सगळा उलटा विचार आहे. म्हणजे आसुरी प्रवृत्तीचे लोक हा सगळा उलटा विचार करतात. हं? येथ उर्वशिया इंद्र सुखी जैसा का स्वर्गलोकी तैसाची कृमीही नरकी लोळतू श्लाघे. या भोगाच्या कामी इंद्र जितका उर्वशीच्या योगाने स्वर्गलोकात सुखी आहे, तितकाच नरकात लोळणारा किडा देखील स्वतःला सुखीच समजतो. म्हणोनी नरक स्वर्गू नव्हे पाप पुण्य भागू जे दोन्ही ठाई सुख भोगू कामाचाची तो. म्हणून नरक आणि स्वर्ग ही पाप आणि पुण्य यांनी मिळणारी ठिकाणे नाही आहेत, असं आसुरी प्रवृत्तीचे लोक म्हणतात. कारण की दोन्ही ठिकाणी कामाचा सुखभोग हे सारखा आहे. कामनांची पूर्ती ह्याच दोन्ही गोष्टी होतात ना, स्वर्गात आणि नरकात दोन्हीकडे. या कारणे कामे स्त्री पुरुष युग्मे मिळती तेथ जन्मे आघवे जग. या कारणास्तव स्त्री आणि पुरुषांची जोडपी जिथे कामाच्या योगाने एकत्र होतील, तिथे सर्व जग उत्पन्न होतं, असं आसुरी प्रवृत्तीचे लोक मानतात. आणि जे जे अभिलाषे स्वार्थालागी हे पोषे पाठी परस्पर द्वेषे कामची नाशी. आणि आपल्या फायद्याकरता जे जे लागेल ते ते सर्व कामाकडून पोचलं जातं, नंतर परस्परात द्वेष निर्माण करून कामच जगाचा नाश करतो. अशा प्रकारे आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचं होतं. एवम कामा वाचुनी काही जगा मूळची आन नाही ऐसे बोलती पाही आसुर गाते. ह्याप्रमाणे जगाला कामाशिवाय दुसरं काही मूळ नाही, असं ते असुर बोलतात पहा. आता असो हे किडाळ बोली न घरू न करू पघळ सांगताची सफोल होतसे वाचा. आता हे वाईट बोलणं पुरं, हे वाईट बोलणं पुरे. ह्या संबंधीच्या बोलण्याने व्याख्यानाचा विस्तार करत नाही, हे बोलण्यातच वाचा निष्फळ होते. म्हणजे इतकं करून शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनाच कंटाळा आला. ते म्हणे की हे सगळं वाईट सांगता सांगता माझी वाणी दूषित होते, तर मी कशाला बोलू याच्यावर जास्त. त्यामुळे ते आता वाइंड अप करणार आणि दुसरा श्लोक येणार आहे. तर ह्याच्याबद्दल जर तुम्हाला काही बोलायचं असेल किंवा काही अनुभव सांगायचे असतील तर सांगू शकता. इट्स अप टू यू. बघा, नाही तर विल टेक अनदर नेक्स्ट श्लोक. लेट्स सी व्हॉट नेक्स्ट श्लोक सेज. 9वा श्लोक. आता आपली खूप फास्ट चालली गाडी, हा, एक्सप्रेस ट्रेन. एताम दृष्टिम वष्टभ्य. काय झालंय ते? हा, दादा, येस.
स्मिताताई मी बोला. एक विचारू का? पण असे जे प्लीज. आसुरी प्रवृत्तीची माणसं असतात, हा. त्यांना जर एखादा गुरु भेटला हा. मार्गदर्शन करायला, तर ते पण बदलू शकतात रे. अर्थात. प्रश्नच नाही. प्रश्नच नाही. कसं असतं बघा की आसुरी प्रवृत्ती आपल्याला एका विशिष्ट अंतरापर्यंत घेऊन जाऊ शकते. म्हणजे स्वतःच्या संकुचित स्वार्थाने आपण जे काही करू त्याच्यामध्ये कामनापूर्ती होऊन जाईल, परंतु त्याच्यामध्ये पूर्णत्वाची किंवा कृतकृत्यतेची भावना येणार नाही. म्हणजे आय विल नॉट फील कम्प्लीट, आय विल नॉट फील फुलफिल्ड when I continue to do and do all the narrowly selfish activities. आपण स्वतःसाठी जे काही करतो म्हणजे संकुचित स्वार्थासाठी, आपल्याला स्वतःला वेगळं समजून की आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो का बरं. आपण जर स्वतःला पूर्ण समजलो, समजा मला असं वाटलं की आता तुम्ही अगदी सोपं उदाहरण घ्या ना, तुमचं समजा पोट भरलेलं असेल तर तुमच्या समोर कोणी अन्न आणून ठेवलं तरी तुम्हाला खायची इच्छा होईल का? नाही. नाही होणार. है ना. म्हणजे कसं आहे की जर मला माझ्या पूर्णत्वाचा बोध झालेला असेल, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे माझं जे खरं स्वरूप आहे ना ते अनंत आहे. अनंतामध्ये तुम्ही काही मिळवू पण शकत नाही आणि काही काढू पण शकत नाही यातनं. दुसऱ्या अध्यायात भगवंताने सांगितलं ना, आपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये नद्या येऊन मिळतात परंतु समुद्रामध्ये काहीच बदल घडत नाही, न त्याची पातळी वाढते न त्याची पातळी कमी होते, त्याप्रमाणे जो स्थितप्रज्ञ आहे, ज्यांनी स्वतःचं स्वरूप ओळखलेलं आहे, त्याच्यामध्ये कामना जरी आल्या तरी सुद्धा त्या जिरून जातात. तो त्या कामनांच्या वेगाने कर्म करत नाही, परंतु अशा प्रकारची जी शांती आहे ती जो कामकामी आहे, म्हणजे ज्याच्या मनामध्ये कामना पूर्ण करण्याची इच्छा आहे, ती शांती त्या मनुष्याच्या मनाला येऊ शकत नाही. हे आपल्याला दुसऱ्या अध्यायातच सांगितलं होतं भगवंतानी. हं. तर जर मला माझ्या पूर्णत्वाचा बोध झालेला असेल तर कामना माझं मन विचलित करू शकणार नाहीत. स्वार्थ जो आहे ना तो स्वार्थ आपण एक्सपॅन्ड करायचे. वी वॉन्ट टू एक्सपॅन्ड अवर स्वार्थ, वी वॉन्ट टू एक्सपॅन्ड अवर स्व. तर हे आहे. तर जेव्हा आपल्याला कळतं की आपण ज्या नॅरो सेल्फ इंटरेस्टनी गोष्टी करत होतो त्याच्यामध्ये पूर्णत्वाची अनुभूती होत नाहीये, हे केव्हा तरी तर कळेल ना आपल्याला. बिलकुल कळेल. म्हणजे समजा आपण आपल्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी चोऱ्या माऱ्यापर्यंत करायला लागलो. म्हणजे पैसा हवा आहे चांगली गोष्ट आहे. जर आपण कष्ट करून पैसा कमवायला गेलो तर खूप वेळ लागतो, पुष्कळ कष्ट करायला लागतात. म्हणून आपण चोरीचा मार्ग निवडला, डाका टाकण्याचा मार्ग निवडला, लुटण्याचा प्रयत्न केला. तर काय होईल? पैसा लवकर मिळेल, परंतु समाजामध्ये आपल्याला तोंड द्यावं लागेल ना. जर आपण खरंच गुन्हा केला एखादा, पैसा भरपूर मिळाला, परंतु मग जेलमध्ये पण जावं लागेल, नाही? हो. तर आपल्याला जेव्हा कळतं की चुकीचं काम केल्यामुळे आपल्याला ज्या सुखाची इच्छा होती ती इच्छा पूर्ण नाही होऊ शकत, तात्पुरती होईल, पण मग त्याच्यामध्ये भीती पण असेल ना. जर आपण चुकीच्या मार्गाने कामना पूर्ण केल्या आणि तात्पुरतं सुख भोगलं तरी सुद्धा मनामध्ये एक धाकधूक राहील ना की आपण कधी पकडले जाऊ. तर ती जी धाकधूक आहे ती त्या सुखावर विरजण घालेल ना.
हम्म. आपण जर धार्मिक मार्गाने पैसा कमवला आणि सुखी झाला, चांगली गोष्ट आहे. मनामध्ये भीती नाही राहणार अजिबात. परंतु जर आपण तीच संपत्ती चुकीच्या मार्गाने, अधार्मिक मार्गाने कमावली, तर आपल्या मनामध्ये धाकधूक राहील, भीती राहील, कोणीतरी येऊन पकडेल आपल्याला केव्हा तरी. बोला नैनाताई. अनम्यूट. नैनाताई, तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर हा. अनम्यूट करावं लागेल. ये. नाही नाही, बोला. मला म्हणायचंय की गेल्या सेशनला आपण काय बोललो की अम, मी काय करतोय आता, हे साधारण प्रवचन देतोय किंवा काय मी कुठे देतोय, तर देव माझ्याकडनं करून घेतो असं. पण हे आसुरी वृत्तीवाली जी माणसं आहेत, मग देव त्यांच्याकडनं पण हे असं करून घेतो का, आणि किती का चांगला करून प्रश्न आहे घेतो? हा. किती चांगला प्रश्न आहे हा. एक्झॅक्टली हा सेम प्रश्न दुर्योधनाने विचारला होता कृष्णाला. त्यांनी हा जो प्रश्न विचारला ना, दुर्योधनाने एक्झॅक्टली हाच प्रश्न विचारला. की जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नच मे निवृत्ती, केनापि देवो हृदय स्थितेनो, हं? यथा नियुक्तोस्मी तथा करोमि. म्हणजे हे कृष्णा, मला हे कळतं की योग्य काय आहे, परंतु ते करण्याची माझी प्रवृत्ती नाही. आणि योग्य काय नाहीये हे पण मला कळतं, परंतु त्याच्यापासून मी स्वतःला वाचवूच शकत नाही. मला असं वाटतं की माझ्या हृदयात कोणीतरी देव बसलेला आहे. तो जसा विचार करतो तसा मी करतो. यथा नियुक्तोस्मी तथा करोमी. तो जे मला करायला सांगतो, म्हणजे आपण तर डेव्हिलच म्हणायला पाहिजे ना, सम डेव्हिल इज इन माय हार्ट ऑर इन माय ब्रेन हु इज प्रॉम्प्टिंग मी टू डू द रॉंग थिंग्स अँड आय जस्ट कीप डुईंग दम. एका दृष्टीने जर विचार केला नाही ना ताई, तर चुकीचं कर्म करण्यासाठी सुद्धा ज्या ऊर्जेची आवश्यकता असते ना, ती ऊर्जा भगवंताकडनंच येते. द सेम लाईफ प्रिन्सिपल, द सेम प्राणशक्ती, द सेम कंट्रोल ओव्हर हँड्स अँड लेग्स अँड फीट अँड माइंड, विच is given to the pious, which is given to the dharmic person, the same apparatus is given to the adharmic person also. नाही का? म्हणजे ही आसुरी प्रवृत्ती जी आहे तिच्यासाठी पण देहाची आवश्यकता आहे ना प्रगट होण्यासाठी. त्याचप्रमाणे दैवी संपत्ती जी आहे ती देखील प्रगट होण्यासाठी एखाद्या शरीराची गरज आहे. तर या नरदेहामधूनच आसुरी आणि दैवी दोन्ही संपत्ती प्रगट होऊ शकतात. तर कुठली संपत्ती आपण प्रगट करावी किंवा कुठल्या संपत्तीला आपण एंटरटेन करावं, हे आपल्यावर अवलंबून आहे ना. आणि आपल्याला जर माहिती नसेल तर आपण शिकावं कोणाकडनं तरी. पण तिथे सारासार विवेक बुद्धी काम करत नाही असं आपण म्हणू शकतो ना. मग हेच तर सांगितलं ना, आता या गेल्या श्लोकामध्ये काय सांगितलं की त्यांना हम्म. ती विवेकबुद्धी नाही आहे. हम्म. पहिली कॅरेक्टरिस्टिक काय होती? सगळ्यात पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आसुरी प्रवृत्तीच्या लोकांची, की योग्य आणि अयोग्य काय आहे हे त्यांना माहितीच नाही आहे. म्हणजे जे करायला पाहिजे ते करत नाही आहेत आणि जे करायला नको ते करतात. बरोबर. है ना? तर हा जो हम्म. सारासार विवेक करण्याची आपली क्षमता आहे, ती हम्म. क्षमता आसुरी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये नाहीच आहे. मग आता काय करायचं? हम्म. असं आहे. बरोबर बरोबर, पटलं पटलं. तिथे तमोगुण वरचढ होऊन जातो. हा हा. करेक्ट करेक्ट करेक्ट. आपण कशासोबत स्वतःला आयडेंटिफाय करतो हम्म हम्म त्याच्यावरून हम्म. ते ठरत असतं. म्हणजे कसं असतं बघा, की अगदी आपण जेव्हा जन्माला येतो ना, तेव्हा जन्माला आल्याबरोबर पहिले आपल्याला कशाचं दर्शन होतं? आपण डोळे उघडल्याबरोबर आपल्याला जगाचं दर्शन होतं. आहे की नाही? हम्म. तर डोळे उघडल्याबरोबर जगाचं दर्शन होणं ही काही समस्या नाही आहे. परंतु हळूहळू काय होतं माहिती आहे का, की हे जग आपल्याला इतकं आकर्षित करतं, की या जगामधल्या वस्तूंचा आपण भोग केला, की मग आपण सुखी होऊ, अशा प्रकारची आपली प्रवृत्ती बळावत जाते. ओके. तर आपल्याला काय सांगितलं भगवंतानी, की
ह्याच्यामध्ये तुम्हाला कृतकृत्यतेचा म्हणजे कम्प्लिटनेसचा किंवा फुलफिलमेंटचा अनुभव नाही येणार. आणि हे अगदी माझं खूपदा बोलणं होतं. आज सकाळी सुद्धा माझं एक बोलणं सुरू होतं, त्याच्यामध्ये सांगितलं की जगामधल्या कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला सारखा आनंद नाही मिळू शकत. म्हणजे केव्हा ना केव्हा तरी कंटाळा येईल त्याचा. आपण जर रोज तीच तीच गोष्ट केली ना तर आपल्याला त्याचा कंटाळा येईल. हे जगातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आहे, कारण की ती नित्य नाही आहे. जगातल्या कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्याला केव्हा ना केव्हा तरी कंटाळा येईल. म्हणजे आता अगदी साधी सोपी गोष्ट तुम्ही विचार करा की आपण लहानपणी भातुकली खेळायचो का? तुम्ही दोघेही खेळले असाल. तर त्या बरोबर. भातुकलीबद्दल तुम्हाला आत्ता काही काय आहे का आकर्षण? झालं, कंटाळा आला त्याचा, निघून गेलं ते. किंवा आता वेगळी लहानपणी भातुकली सुरू आता आहे. वेगळी भातुकली सुरू आहे. एक्झॅक्टली. तर जगामधल्या ज्या गोष्टी आहेत ना ताई, त्या जगामधल्या गोष्टींबद्दल आपल्या मनामध्ये एकाच प्रकारचं आकर्षण आयुष्यभर नाही राहू शकत. बरोबर. कारण की जग अनित्य आहे. बरोबर. त्यामुळे जर आपल्याला असं वाटत असेल की ह्या जगातल्या वस्तूंबद्दल, विषयांबद्दल आपल्या मनामध्ये सारखीच आसक्ती किंवा आकर्षण असावं, किंवा त्यांचा भोग केल्यानंतर आपल्याला तेवढ्याच सुखाची अनुभूती होत राहील, ही मान्यताच चुकीची आहे. दिस अझम्पशन इज रॉंग. हम्म. कारण की जगामध्ये इतक्या वस्तू आहेत एन्जॉय करण्यासारख्या. तुम विविधता. हां, आणि त्याची कपॅसिटी आपली लिमिटेड आहे, बरोबर. नाही का? म्हणजे त्याचं हम्म. उदाहरण आमचे जे गुरुजी आहेत ते सांगतात की ते हम्म. ज्यांना मानतात त्यांचं एक त्यांनी कोटेशन मला सांगितलंय. म्हणजे सांगतात कधी कधी की हम्म. जगत में इतने चने हैं कि उनको हम्म. चबाते चबाते हमारे दांत घिस जाएंगे लेकिन चने खत्म नहीं होंगे. म्हणजे काय बरोबर. आहे की जगामध्ये इतक्या गोष्टी आहेत करण्यासारख्या किंवा बघण्यासारख्या किंवा एन्जॉय करण्यासारख्या. आता माझ्या मागे बघा की हे योसेमिटी पार्क मधलं एक चित्र आहे. हम्म. अमेरिकेतला जो सगळ्यात सुंदर नॅशनल पार्क आहे माझ्या मते, हम्म. हम्म. तिथलं हे चित्र आहे. सुंदर. सुंदर आहे ना? तर आता हम्म. इथून बघायला ते खूप सुंदर वाटतं. हम्म. पण जर तुम्ही तिथेच जाऊन राहतो म्हटलं तर तिथे हम्म. आता सध्या थंडीमध्ये तो बंदच आहे पार्क, तिथे जाऊच शकत नाही आपण. बर. बर. तर समजा आपण तिथे राहिलो, तिथे घर केलं, सुंदर दिसतंय म्हणून, हम्म. हम्म. तर मग पूर्ण हिवाळ्यामध्ये आपण सगळ्या बाकीच्या जगाशी कट ऑफ होऊन जाऊ ना. बरोबर. मग तर काही सुंदर वाटणारच नाही. अजिबात नाही. हम्म. मला खूपदा असं वाटतं की आपण म्हणजे मी स्वतः ज्या ठिकाणी राहतो ती जागा जर पहिल्यांदा कोणी येऊन बघितलं ना, त्यांना असं वाटेल की हम्म. हो हो हो, हा हा हा, किती सुंदर वगैरे वगैरे वगैरे. पण आता हम्म. आम्ही इथे राहून अनेक वर्ष झाली, तर हम्म. त्यामुळे आम्हाला ते रोजचं वाटतं, रुटीन वाटतं. असं होतं. बरोबर. म्हणजे कसं आहे की ज्याची आपल्याला सवय होऊन जाते ना हळूहळू, हम्म. त्याच्यामधलं मग स्वारस्य किंवा नाविन्य किंवा स्पेशालिटी अशी चालली जाते. हम्म. मग त्याचा कंटाळा आपण येतो. म्हणतो ना, अतिपरिचयात अवज्ञा. तसं आहे. एक्झॅक्टली. तर कुठली गोष्ट आहे की ज्याच्यापासून आपल्याला कधीच कंटाळा येणार नाही? ज्याच्यापासून कधीच कंटाळा येणार नाही, ती वस्तू नित्य पण पाहिजे आणि आनंद स्वरूप पण पाहिजे. तरच त्याच्यामध्ये आनंद हम्म. टिकून राहील, नाही का? हम्म. हम्म. बरोबर. तर पण सॉरी. फॉर्च्युनेटली देवाच्या कृपेने ती गोष्ट म्हणजे मी स्वतःच आहे. आय एम दॅट. हम्म. सो इफ आय कॅन बी ऑलवेज अवेअर ऑफ दॅट, आत्मनी एव आत्मना तुष्ट तिथं प्रज्ञस्तत हम्म. उच्यते. पण हे दादा शिकण्यासाठी येस. असं म्हणतो की नाही आपण की कंटाळा तर यायलाच पाहिजे, येतो. त्या आसुरी वृत्तीवाल्यांना नाही का कंटाळा येत की हे काय आपण एकसारखं वाईट करत राहिलोय. त्यांना सुद्धा कंटाळा आला तर किती बरं होईल. त्यांना कंटाळा येईलच. त्यांना कंटाळा जर नाही आला तर त्यांना कंटाळा आणवला जाईल प्रकृतीकडनं. कसं आहे माहिती आहे का की आपल्या मनामध्ये कितीही जरी असलं की आपण या जगामधल्या विषयांपासून भोग घेऊन आणि आनंद प्राप्त करू, तरी सुद्धा एक वेळ अशी येईल की इंद्रियांची क्षमता संपेल. म्हणजे अगदी बरोबर. सहज साधं सोपं आहे ना. अगदी रोजचं जे उदाहरण आहे ते तुम्हाला सांगतो की मला समजा माझी तब्येत खूप चांगली आहे,
मला भूक लागलेली आहे, माझी पचवण्याची शक्ती आहे आणि माझ्यासमोर 5 स्टार अन्न आहे, हम्म. तरी सुद्धा मी खाणार किती आहे? 1 प्लेट, 2 प्लेट, बस. त्याच्यानंतर किती खाणार? हम्म. ट्रकभर तर अन्न नाही खाऊ शकत आपण. म्हणजे नाही. उद सांगायचा अर्थ हा आहे की जगामधल्या वस्तूंमध्ये देर इज ए लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी असं म्हणतात. इकॉनॉमिक्सचा सिद्धांत आहे की हम्म. कसं की पहिल्यांदा समजा मी एक आंब्याचं उदाहरण मी नेहमी देतो. मला आंबे खूप आवडतात. मला भूक लागली आहे, आंबे आहेत, हापूस आंबे आहेत, पिकलेले आहेत, हम्म. सुवासिक आहेत, सुंदर आहेत दिसायला, हम्म. रसपूर्ण आहेत, हम्म. रसदार आहेत. पहिला आंबा हम्म. खाल्ला, खूप छान वाटलं. दुसरा आंबा बरोबर. खाल्ला, खूप छान वाटलं. तिसरा आंबा खाल्ला, हम्म. थोडं कमी चांगलं वाटतं. चौथा आंबा हम्म. खाल्ला, थोडं आणखीन कमी चांगलं वाटतं. 10वा आंबा खाल्ला की बरोबर. त्यानंतर मग शेवटी उलटून येईल. नकोच वाटतं. हम्म. तर म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की जगामधली जी गोष्ट आपल्याला आनंद देणारी आहे असं वाटतं, ती पहिल्यांदा आनंद देते, परंतु तीच गोष्ट काही वेळानंतर दुःख देणारी ठरते. बरोबर. हे जर आपण लक्षात ठेवलं नेहमी, तर काय करू आपण? जगामधल्या वस्तूंचा उपभोग आपण बेतानी करू, खरंच आहे. नाही का? तर हम्म. ह्याच्यासाठी जो श्लोक सांगितला ना, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, हम्म. 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 त्या श्लोकाचा आपण आपल्या जीवनामध्ये जर अवलंब केला बरोबर. तर आपण चांगले राहू. हम्म. नाही तर मग आणि हे सगळ्याच बाबतीत करायला पाहिजे. प्रत्येक बाबतीत करायला पाहिजे. म्हणून तर प्रत्येक आपल्या बाबतीत इथे म्हणजे. म्हणून तर आपल्या इथे वर्णाश्रम पद्धती हम्म. का बरं सांगितली गेली की तुम्हाला एका विशिष्ट काळामध्ये तेवढ्या आश्रमामध्येच राहायला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर मग त्या आश्रमाची तुमच्यासाठी उपयोगिता संपली. देन यू ग्रॅज्युएट. हम्म. पण तुम्ही हम्म. जर आता कसं होतं बघा की आमच्या इथे हा जो आनंद यात्रींचा समूह आहे ना, हम्म. ह्या सुरू कोणी केला होता माहिती आहे का? आमचे एक मित्र आहेत, बंधू आहेत. त्यांचं नाव आहे राजेंद्र वैशंपायन. हम्म. तुम्हाला जर जीनियस कोणी माहिती करून घ्यायचं असेल तर जीनियस म्हणजे राजेंद्र वैशंपायन. म्हणजे हो, ही इज, ऐकलंय नाव. ऐकलं नाही, त्यांनी सुरू केला हा ग्रुप. हम्म. ओ. आम्ही तर असंच पुढे चालवतोय. बरं. हा, तर त्यांनी म्हणजे गीता गीतेवर त्यांनी कविता लिहिली आहे पूर्ण. अच्छा. म्हणजे गीतेच्या प्रत्येक अध्यायाचा जो अर्थ आहे अध्यायावर त्या, एक एक कडवं. हा, तर त्याच्या एक कडवं नाही, त्याच्यावर त्यांनी पूर्ण हा. श्लोक लिहिलेत, पूर्ण कविता. प्रत्येक बरं. अध्यायाची वेगळी बरं. कविता आणि मराठीमध्ये खूप सुंदर. हम्म. अरे वा. त्याच्यावर त्यांची प्रवचनं ह्याच प्लॅटफॉर्मवर झालेली आहे त्याच्या आधी. हम्म. बरं. आणि ही इज कमर्शियली व्हेरी सक्सेसफुल. त्यांचं जे हम्म. युट्यूब चॅनल आहे ना, हम्म. हम्म. त्याच्यामध्ये मिलियन्स मिलियन्स ऑफ व्ह्यूज आहेत. बरं. मिलियन्स काय बिलियन्स असतील. एक त्यांचं काहीतरी बरं. एक चॅनल आहे त्याच्यावर. हम्म. ही हम्म. प्रॉब्ली मेक्स ॲडिक्वेट मनी जस्ट बाय यूट्यूब, बाय हॅव्हिंग सो अच्छा. मेनी यूट्यूब व्हिडिओ, राईट. नंतर त्यांच्याकडे ओके. एक रेकॉर्डिंगचा स्टुडिओ आहे. हम्म. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे ते रेकॉर्डिंग्स वगैरे करतात. सो ही इज फायनान्शियली हम्म. व्हेरी सक्सेसफुल आणि हम्म. फायनान्शियली सक्सेसफुल इनफ दॅट ही कॅन डू व्हॉट ही रिअली एन्जॉयज डुईंग. ओके. अच्छा. आणि ते जास्ती महत्वाचं आहे. ही हॅज बीन ए मेरिट स्टुडंट. सो म्हणजे ओके. बुद्धी तल्लख आहे, हम्म. त्यानंतर फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे. हं? स्वतः ही इज सात्विक वृत्ती जर तुम्हाला बघायची असेल तर ते आहे. उत्तम हम्म. संवादिनी वादक आहेत, बरं. उत्तम गायक आहेत, उत्तम तबला वादक आहेत. वा. हं? तर ह्या सगळ्या गुणांनी युक्त अशी जी व्यक्ती आहे, हम्म. तर तुम्ही खरंच तुम्हाला दैवी संपत्ती युक्त जर व्यक्ती बघायची असेल ना, तर तुम्ही त्यांना भेटा किंवा बघा कधीतरी. अच्छा. बरं, ते स्वतः त्यांची अलख नावाची एक काय म्हणता येईल की गद्य लिहिण्याची एक शैली आहे. अलख, बर. अति कथा. म्हणजे कसं की अति 4 ते 5 लघुकथा. वाक्यांमध्ये अति कथा. हो हो. हो, है बरोबर ना? आहे. तर हम्म. ती जी शैली आहे हम्म. किंवा त्या 4-5 वाक्यांमध्ये एक कथा सुंदर कशी सांगता येऊ शकते, बरोबर. एवढ्या सगळ्या कलागुणांनी युक्त आणि कमर्शियली ऑल्सो किंवा फायनान्शियली सक्सेसफुल हम्म. आणि अतिशय समाधानी. म्हणजे आपण जर त्यांना भेटलो हम्म. तर आपल्याला असं वाटेल की किती छान. म्हणजे यू विल फील अच्छा. ग्रेट आफ्टर मीटिंग दिस पर्सन. म्हणजे इन स्पाइट ऑफ हॅव्हिंग सो मेनी अकॉम्प्लिशमेंट्स ही इज हम्म. कम्प्लिटली डाऊन टू अर्थ.
हम्म. तर अशा प्रकारची व्यक्ती आपल्या समूहामध्ये आहे, आपल्या बंधूसारखी आहे, याचा आम्हाला खूप हम्म. अभिमान आहे. हम्म. आणि आम्ही काय म्हणता येईल की वी आर ग्रेटफुल टू द डिव्हाइन की समबडी लाईक हिम इज अ पार्ट ऑफ दिस ग्रुप. हम्म. असं आहे. अशा प्रकारे या ओके. चिंतनात आपण नेहमी राहावं. आणि पुन्हा आपण पुढच्या वेळेस पुन्हा भेटूया. हं? समाधान. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.